धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील डिग्गी गावात एक गंभीर घटना घडली आहे। गावात सर्रासपणे विक्री होणाऱ्या विषारी केमिकलयुक्त बनावट शिंदी आणि हातभट्टी गावठी दारू पिल्यानं एका 24 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे डिग्गी गावात अवैध धंद्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 2 ते 3 वर्षात बनावट दारू आणि शिंदीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 8 झाली आहे। इतकेच नव्हे तर बनावट दारू आणि शिंदी प्यायल्याने अनेक गावकऱ्यांची प्रकृती खालावत असल्याचीही माहिती समोर येत आहे। आमदार प्रवीण स्वामी यांच्या डिग्गी गावात अवैध धंद्यांना उताला असून गावात 4 ते 5 बनावट शिंदीची दुकानं आणि 2 गावठी दारू विक्री केंद्रे सर्रासपणे सुरू आहेत। तसेच तालुक्यात ठिकठिकाणी शिंदी, ताडी, हातभट्टी आणि गावठी दारूची दुकाने बिनधास्तपणे सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड यांनी केलाय। रामभाऊ गायकवाड यांनी या अवैध धंद्यांवर घणाघात करताना गंभीर आरोप केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार अशा अनधिकृत धंद्यांमुळे सरकारला महसूल मिळत नसला तरी स्थानिक पुढाऱ्यांना आणि दारूबंदी अधिकाऱ्यांना महिन्याकाठी मोठा हप्ता भेटत असतो। त्यामुळे अशा धंद्यांना सहकार्य केलं जाते आणि त्यांना सपोर्ट केला जातोय। या प्रकरणात उमरगा शहरातील दारूबंदी कार्यालयाच्या अधिकारी पुष्पावती वायकुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दारूबंदी अधिकारी तुळजापूर येथे मंदिरात अभिषेक करत असल्याचं समजलं। सचिन महादेव गायकवाड, राहणार डिग्गी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव। एकूण किती शिंदीचे दुकान आणि हातभट्टीचे दुकान म्हणजे अनधिकृत धंदे आपल्या डिग्गी गावामध्ये आहेत? मला वाटतं एक 2 ते 3 शिंदीची दुकानं चालू आहेत आणि एक 6 ते 7 हातभट्टी। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे आपल्या डिग्गी गावात आहेत। यावर लोकप्रतिनिधी म्हणा, तालुक्याचे आमदार म्हणा, विशेष करून तुमच्याच गावचे आहेत ना आमदार? हो, त्यांचं म्हणणं बघू आता। हे जर रिपोर्ट गेला की त्यांनी त्यांचं प्रगती की या का असते का नाही, म्हणजे गावातली खबर त्यांना नाही असं म्हणा? नाही। एकूण किती युवक आता दगावलेत? अशा कमीत कमी 8 ते 10 मेल असतील आतापर्यंत। ग्रामस्थांची मागणी करायला मागणी एवढीच की धंदे बंद झाले जायला पाहिजे। अवैध धंदे चालू आहेत ते बंद झाले पाहिजे। कुठेतरी एखादा तरुण वाचला पाहिजे। उमरगा तालुक्यातील मौजे डिग्गी या गावामध्ये 24 वर्षाच्या तरुणाचा शिंदे आणि दारू पिऊन मृत्यू झालेला आहे। डिग्गी हे गाव उमरगा तालुक्यातील मागासवर्गीय जे आमदार निवडून आलेले आहेत, माननीय प्रवीणजी स्वामी यांचं हे गाव आहे आणि त्यांच्या गावामध्ये अशा ह्या तरुण कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी दारू आणि शिंदी पिऊन मृत्यू झालेला आहे। नेमकं या तालुक्यामध्ये चाललंय काय? या ठिकाणचं प्रशासन काय करतंय? या ठिकाणचे आमदार काय करत आहेत? एक तरुण कार्यकर्ता या देशाचं भवितव्य आज त्यांच्याकडे म्हणून पाहिलं जातं। अशा तरुण कार्यकर्त्यांचं जर या ठिकाणी व्यसनाधीन अवस्थेमध्ये शिंदे आणि दारू आणि ताडी पिऊन या ठिकाणी जर मृत्यू होत असेल तर याला जबाबदार कोण? याला आमदार जबाबदार आहेत का नाही? आज या डिग्गी या गावची ही परिस्थिती आहे। मग या तालुक्यातले तर काय बघण्याचा हिशोबच नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आज तालुक्यामध्ये तरुण कार्यकर्ते, तरुण पोरं आज या व्यसनाधीन अवस्थेमध्ये आज गुंडागर्दीच्या या जाळ्यामध्ये आज फसत आहेत। याच्याकडं प्रशासन दुर्लक्ष करत आहे। मग त्या प्रशासनावरती वचक कुणाचा असला पाहिजे? या ठिकाणच्या आमदारांची ही जबाबदारी आहे का नाही? यांच्याकडे गांभीर्यानं आपण पाहणार आहोत की नाही? या साहेब, या डिग्गी गावामध्ये आज 3-4 वर्षापासून आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी हे दारूचे दुकानं बंद करण्यासाठी आंदोलन निवेदन दिलेले आहेत। त्या ठिकाणी प्रामुख्याने मी देखील तहसीलदारांना, कलेक्टरांना आम्ही निवेदन देऊन या डिग्गी गावातील व त्या परिसरातील हे अवैध धंदे बंद करण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न केलेले आहेत। परंतु या ठिकाणी त्या दारूधंदे करणाऱ्यांना, त्या ताडीचे व्यवसाय करणाऱ्यांना या ठिकाणचे आमदार असतील, या ठिकाणचे पुढारी असतील, यांनी त्यांना बळ देत असल्यामुळे या ठिकाणचं पोलीस प्रशासन त्यांच्यावरती कारवाई करत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी या 3 वर्षामध्ये हा 8वा बळी पडलेला आहे। या 3 वर्षामध्ये ह्या डिग्गी गावामध्ये ह्या व्यसनाच्या अधीन जाऊन दारू आणि शिंदी पिऊन हा 8वा बळी त्या ठिकाणी हा तरुण 24 वर्षाचा अजय डिग्गीकरांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे। या दारूबंदी अधिकाऱ्यांना पाठबळ कोण देतं म्हणजे शिंदीची दुकानं चालू करण्यासाठी आणि हातभट्टी विक्रीसाठी? गावातले गुंड। तुम्हाला काय म्हणायचं रामभाऊ? या ठिकाणी जे दारूबंदीचं ऑफिस आहे, हे दारूबंदीचं ऑफिस फक्त नावापुरतंच या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। या ठिकाणचे जे अधिकृत
हे जे काही दुकानं चालत आहेत या तालुक्यामध्ये त्यांच्याकडून यांनी लाच घेऊन त्या ठिकाणचे जे धंदेवाले आहेत त्या धंदेवाल्याकडून ते आमापासा त्यांनी पैसा घेऊन त्या लोकांना खुलेआम विक्री करण्याचं त्यांनी जणू काही परमिशनच दिल्यात या ठिकाणी दिसून येते। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।